तुम्ही देखील आंबा कलम करताय, परंतु तुमचा आंबा कलम हा फेल होतोय. फेल होण्यामागचं कारण काय आहे? आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, की जेणेकरून जो बी आपला आंबा कलम केलेला असेल, तो 100% सक्सेस होईल? याच विषयावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स आल्या की आमचा जो आंबा कलम आहे, तो फेल होतोय. त्याला पूर्णपणे जी काडी ती वाळून जाते. मग याच्यावरती उपाय काय आहे? तर तेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुमचा देखील आंबा कलम फेल होतोय का? फेल होण्यामागची काही कारणं आहेत आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे. कोणकोणती काळजी आपण घेतल्यानंतर आपला जो आंबा कलम आहे तो 100% म्हणजे सक्सेस होईल. याच विषयावरती आपण थोडक्यात टॉपिक पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा. सर्वात सुरुवातीला जर विचारात घेतला आपण तर आंबा कलम फेल होण्यामागची कारणं काय काय आहेत? सर्वात महत्त्वाचं कारण म्हटलं तर योग्य वातावरण. योग्य वातावरणात जर आपण आंबा कलम केला तरच आपला आंबा कलम हा सक्सेस होत असतो. जास्त उष्णता असेल तर आपण आंबा कलम करणं थांबवलं पाहिजे, कारण की अशी वेळेस का होत असतं, जी बी वातावरणामध्ये बदल हा झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो, जेणेकरून आपला जी काडी असते बांधलेली ती काडी वाळण्याची किंवा सुकून जाण्याची जी शक्यता असते ती खूप मोठ्या प्रमाणात असते. आंबा कलम करत असताना जून जुलै महिन्यामध्ये आपण शक्यतो आंबा कलम केला पाहिजे, कारण की पावसाचं वातावरण असते. वातावरणामध्ये जी उष्णतेचं प्रमाण असतं ते कमी होत असते आणि आंबा कलम फुटण्यासाठी जे आपल्याला पोषक वातावरण असते ते देखील चांगल्या पद्धतीने यावेळेस तयार होत असते. त्यानंतर दुसरी काळजी काय आहे, आपण ज्या खुंटावरती आपण कलम बांधत असतो ते खुंट कशा पद्धतीने हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बऱ्याच जागेवरती काय होतं, कवळ्या फांदीवरती आपण कलम बांधतो किंवा जास्त प्रमाणामध्ये जाड फांदीवरती काप ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस देखील खूप मोठ्या चुका होत असतात. काप घेते वेळेस आपण योग्य काप घेतला दोन्ही पण काड्यांना मात्र म्हणजे कलम काडीवर देखील आणि खुंटावर देखील योग्य कलम म्हणजे काप घेतलेला असेल आपण, तर तो आपला कलम जो आहे तो सक्सेस होऊ शकतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट काय आहे, तर आपण काय करतो, कलमपट्टी बांधत असताना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका होत असतात. कलमपट्टी शक्यतो 1 किंवा 2 लाईनीमध्येच आपण बांधली पाहिजे, म्हणजे 1 येळा किंवा 2 येडे मारायचे. त्यानंतर आपण थांबलं पाहिजे. काय काय मित्र काय करत असतात, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दाट त्याच्यावरती कलमपट्टीची बांधणी करतात, की जेणेकरून ती काडी आहे ती पूर्णपणे आखडून जाते आणि ह्यावेळेस देखील आपला आंबा कलम जो आहे तो फेल होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते. त्यानंतर दुसरं कारण काय आहे, तर आपण कलम केल्यानंतर आपण झाड हे कुठं ठेवतो त्याच्यावरती देखील अवलंबून असते, कारण की जर उन्हामध्ये तुम्ही ठेवलं तर उन्हामध्ये देखील कलम फेल होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे कलम केल्यानंतर शक्यतो आपण काय केलं पाहिजे, सावलीला किंवा झाडाच्या खाली आपण कलम हा ठेवला पाहिजे, की जेणेकरून आपला जो कलम आहे तो 100% सक्सेस होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, आणि बरेच मित्र ही चुका करतात, की कलम काडीची निवड ही चुकीच्या पद्धतीने करतात. कलम काडीमध्ये 3 ते 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण याच्यावरती देखील एक टॉपिक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन आपण कलम काडीची निवड ही कशा पद्धतीने करायची ही माहिती घेऊ शकता. कारण की जर योग्य पद्धतीची कलम काडी जर आपल्याला उपलब्ध नाही झाली तर आपला जो कलम आहे तो फेल होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते. आणि सर्वात महत्त्वाचं, माझा अनुभव ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने मी सांगतो. कलम केल्यानंतर वरतून पॉलिथिनची पिशवी बांधल्यानंतर तुमचा कलम सक्सेस होण्यासाठी 70% चान्सेस हे आपल्याला पाहायला मिळत असतात. मी प्रत्येक कलमावरती हा प्रयोग करून बघतोय आणि माझा प्रयोग जो आहे तो 100% सक्सेस होतोय. तर अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने चुका करू नका, की जेणेकरून आपला आंबा कलम हा फेल होऊ शकतो. या जे मी तुम्हाला कारणं सांगितली त्यापैकी जर कोणत्या कारणामुळे तुमचा कलम फेल होत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवून आपल्याला योग्य माहिती दिली जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि ग्राफ्टिंग विषयी माहितीबद्दल.